नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावणे. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2024चे परीक्षेला सुरुवात झालेली आहे. सर्व उमेदवारांचे हॉल तिकीट हे त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिनियर क्लर्क आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदांचं पूर्ण एक्झाम शेड्यूल बघणार आहे. म्हणजेच या पदांची परीक्षा ही किती शिफ्ट्समध्ये घेण्यात येणार आहे, शिफ्टचा टायमिंग काय आहे, रिपोर्टिंग टाइम काय, गेट क्लोजर टाइम काय असणार आहे आणि ॲक्च्युली एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही सिनियर क्लर्क यालाच आपण स्टॅटिकल असिस्टंट असे देखील म्हणतो व ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर याबद्दल अर्ज सादर केला असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या समेत जे पण विद्यार्थी या पदाचा पेपर देणारे असतील त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की पाठवा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आदिवासी विकास भरतीचा सिनियर क्लर्क म्हणजे स्टॅटिकल असिस्टंट या पदाचा पेपर हा 20 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाचा पेपर हा 22 एप्रिल 2025 आणि 25 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे. मित्रांनो, सिनियर क्लर्क याला स्टॅटिकल असिस्टंट असे देखील म्हटले जाते. या पदाचा पेपर 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दिवशी होणार आहे. 20 एप्रिल या दिवशी 3 शिफ्टमध्ये होणार आहे, शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3. तर 21 एप्रिल या दिवशी हा पेपर फक्त शिफ्ट 3 मध्ये होणार आहे. तर 22 एप्रिल या दिवशी हा पेपर शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या 2 शिफ्टमध्ये होणार आहे. या शिफ्टचा टायमिंग आपण बघून घेऊयात. तर मित्रांनो, तुमचा पेपर हा शिफ्ट 1 मध्ये असेल तर तुमच्यासाठी रिपोर्टिंग टाइम हा सकाळी 8 वाजताचा आहे आणि गेट क्लोजर टाइम हा 8:45. शिफ्ट 1 मध्ये असणाऱ्या उमेदवारांची एक्झाम ही 9 वाजता सुरू होणार आहे. तर ज्या उमेदवारांचे शिफ्ट 2 मध्ये पेपर असेल तर त्यांच्यासाठी रिपोर्टिंग टाइम असा आहे, गेट क्लोजर टाइम 12:45 आणि एक्झाम ही 1 वाजता सुरू होईल. शिफ्ट 3 मध्ये असणाऱ्या उमेदवारांचा रिपोर्टिंग टाइम संध्याकाळी 4 वाजता, गेट क्लोजर टाइम 4:45, तर एक्झाम ही 5 वाजता सुरू होणार आहे. आता ज्या उमेदवारांचा 21 एप्रिल रोजी पेपर असेल त्यांचा पेपर हा फक्त 3ऱ्या शिफ्टमध्ये घेणार आहे. 3ऱ्या शिफ्टचा रिपोर्टिंग टाइम हा संध्याकाळी 4 वाजता आहे. 4:45ला गेट क्लोज होणार आणि 5 वाजता उमेदवारांचे पेपर सुरू होणार. आता ज्यांचा 22 तारखेला सिनियर क्लर्कचा पेपर आहे त्यांच्यासाठी हा पेपर शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये आयोजित केला जाणार आहे. सकाळचा रिपोर्टिंग टाइम हा 8 वाजताचा, 8:45ला गेट क्लोज होणार आणि 9 वाजता उमेदवारांची परीक्षा सुरू होणार. तर जे शिफ्ट 2 मध्ये असतील यांची रिपोर्टिंग टाइम 12 वाजताचा असणार, गेट क्लोज 12:45ला आणि एक्झाम 1 वाजता सुरू होणार आहे. मित्रांनो, आता 22 एप्रिल याच दिवशी संध्याकाळच्या शिफ्टमध्ये ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाची परीक्षा आयोजित केलेली आहे. 4 वाजता आपल्याला रिपोर्टिंग टाइम देण्यात आलेला आहे. तर 4:45ला गेट क्लोज होणार आणि 5 वाजता उमेदवारांची परीक्षा सुरू होईल. 25 एप्रिल 2025 रोजी ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदाचा पेपर 3 शिफ्टमध्ये घेणार आहे, शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3. शिफ्ट 1 मध्ये ज्या उमेदवाराचा पेपर असेल त्यांना रिपोर्टिंग टाइम असेल 8 वाजताचा, 8:45ला गेट क्लोज होईल व 9 वाजता उमेदवारांची परीक्षा सुरू होईल. सेकंड शिफ्टमध्ये पेपर असणाऱ्या उमेदवारांसाठी रिपोर्टिंग टाइम आहे दुपारी 12 वाजता, 12:45ला गेट क्लोज होणार आणि 1 वाजता उमेदवारांची परीक्षा सुरू होणार. तर ज्यांचा संध्याकाळच्या शिफ्टमध्ये पेपर आलेला असेल त्यांच्यासाठी रिपोर्टिंग टाइम हा संध्याकाळचा 4 वाजता असेल तर 4:45ला गेट क्लोज होणार आणि उमेदवारांची परीक्षा 5 वाजता सुरू होणार. मित्रांनो, अशा प्रकारे सिनियर क्लर्क आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदभरतीचा एक्झाम शेड्यूल होता. तर या एक्झाम शेड्यूलप्रमाणे तुम्ही तुमची परीक्षेला उपस्थित राहण्याची तयारी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.